हॅलो सर, आता आपण बघणार आहोत मार्ग सॉफ्टवेअरमध्ये सेल चलन कसं बनवायचं आणि त्या सेल चलनचं फायनली बिलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. ओके, ज्या वेंडरला किंवा कस्टमरला तुम्ही ॲडव्हान्समध्ये जर का माल देत असाल की उधारीमध्ये, ते तुम्ही सेल चलनमध्ये ॲड करून ठेवू शकता. आणि ज्यावेळी तुम्ही कधी विकली क्वार्टरलीमधले त्याचे सगळ्या चलनाचे बिल जनरेट करून देऊ शकता. त्यासाठी तुम्ही यांना ट्रान्झॅक्शनमध्ये सेलमध्ये इथे ऑप्शन आहे बघा, चलन, किंवा इथे होलसेल चलन असेल तर होलसेल चलनला क्लिक करा, एंटर मारा. इथे सगळे तुमच्या पार्टीचे नाव येतील. ओके, नवीन असेल तर F2 मारून ॲड करा. मी आता ऑलरेडी असेल त्याप्रमाणे तोच घेतो कस्टमर. एंटर एंटर. आणि ज्या काय तुम्ही प्रोडक्ट द्या त्याप्रमाणे तुम्ही इथे चलनामध्ये ॲड करून ठेवायच्या. ओके, याप्रमाणे जेवढ्या वस्तू तुम्ही देतात त्या क्वांटिटी, इथे रेट वगैरे पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता, क्वांटिटी रेट ॲडजस्ट करू शकता. ओके, हे एक मी चलन बोलवा. तसं अजून एक असेल तर पुन्हा काय नेलं असेल तर त्याचा पण तुम्ही चलन ॲड करत असा. सगळ्या वस्तूंची चलनं तुम्ही ॲड करून ठेवायची. जेव्हा कधी त्याला फायनल बिल द्यायचं, पैसे घेणार, त्यावेळी त्याचं त्या सगळ्या चलनांची बिलामध्ये कन्वर्ट करू शकतो. टॅप किंवा एंड बटन मारून आपण एंट्री सेव्ह केली. ओके, अजून एक मी चलन बनवतो. एंटर, क्वांटिटी टाकल्या. ओके, बस टॅप किंवा एंड बटन मारून एंटर सेव्ह केलं. आपण एवढी चलन ॲड केली. आता मारलेले चलन बघायचे असेल तर सेम ट्रान्झॅक्शन सेलमध्ये मॉडिफाय चलन नावाचा ऑप्शन आहे. तिथे तुम्हाला सगळी चलनं भेटणार. इथे डेट टाकायचे, एंटर मारा की त्या पर्टिक्युलर पार्टीची चलनं सगळी तुम्हाला दिसणार. ओके, एंटर मारला तर ओपन करून बघू पण शकता. ओके, आता त्या पार्टीची पुन्हा जर सेल कन्वर्ट कसं करायचं, चलन टू सेल बिल, तर याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन सेल बिलमध्ये यायचं. ओके, एंटर मारायचं. इथे पार्टी घ्यायची, कोणती पार्टी आहे ते एंटर मारायचा की इथे त्याची सगळी चलनं ऑटोमॅटिक जे नंबर वाईज तुम्हाला दिसणार, नंबर आणि डेट वाईज. ओके, जर हे सगळी चलन पेंडिंग ठेवून जर तुम्हाला बिल बनवायचं असेल तर पेंडिंग म्हणायचं. आणि जर चलनच कन्वर्ट करायचे असेल बिलामध्ये ते सिलेक्टला क्लिक करा. जेवढ्या चलनाचे तुम्हाला बिल बनवायचे तेवढी चलनं तुम्ही सिलेक्ट करू शकता प्लस कीने. एंटर मारा. आता मी 2 चलन सिलेक्ट केली, एक पेंडिंग ठेवलं. ओके, टॅब. इथे तुम्ही रिअल टाईममध्ये एखादा प्रोडक्ट काय ॲडजस्ट करायचा, कमी जास्त करायचा, क्वांटिटी वाढवायची असेल तुम्ही करू शकता. रेट पण कमी जास्त करू शकता. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला नको असेल तर डिलीट बटन मारून डिलीट पण करू शकता. रेट वाढवायचं असेल रेट पण करू शकता, क्वांटिटी असेल तर क्वांटिटी पण करू शकता. ओके, आता याची एकच क्वांटिटी आहे त्यामुळे तो प्रोडक्ट घेत नाही आहे. ओके, त्यामुळे इथे तुम्ही रेट वगैरे काय असेल तर कमी जास्त करू शकता. ओके, सेव्ह करण्यासाठी टॅप किंवा एंड बटन मारा. खाली येण्यासाठी इथे काय डिस्काउंट वगैरे टाकायचं असेल इथे पर्सेंटमध्ये काउंट करतं, इथे घेतलं तर अमाऊंटमध्ये काउंट करतं. एंटर मारत या एंट्री सेव्ह करा. ओके, हे आता 2 चलनाचं एक बिल आपलं सेव्ह झालेलं आहे. ओके सर, हे बघ, हे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे आपण फायनल बिल बनवलं. याच्यामध्ये हे 2 चलन नंबर आणि डेट, याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट होते, याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट होते याचं तुम्ही याच्यामध्ये पण बघू शकता. बिलामध्ये पण त्याचे डिटेल्स येतील, म्हणजे कस्टमरला पण समजू शकतो. ओके, आता त्याचे जेवढी चलन असेल ते तुम्हाला मॉडिफाय चलनमध्ये पेंडिंग चलन्स इथे भेटणार. ओके, इथे तुम्ही हे पण बघू शकता. इथे चलनाचे त्याला प्रिंट पण देऊ शकता कस्टमरला. आता पुन्हा सेलला आलो आपण. ओके, सिलेक्ट केली ऑल, एंटर मारला. ओके, बस टॅप बटन सेव्ह केलं की इथे पेड अमाऊंट असेल तर इथे तुम्ही पेड पण मध्ये टाकू शकता. ओके, बस असं इझिली तुम्ही त्या पर्टिक्युलर पार्टीला चलन देऊ शकता आणि त्या चलनला तुम्ही फायनल नंतर सेल बिलामध्ये कन्वर्ट करू शकता. ओके सर, थँक्यू.